भाजपचे नेते डॉक्टर आशिष देशमुख आपल्यासोबत आहे. आज महाविकास आघाडीची बैठक आहे. जागा वाटपाबाबतही निर्णय ते 25 तारखेला घेईन असं म्हटलं होतं. काय कसं बघतात भाजप, कसा अर्थ काढतोय याचा? नाही, नक्कीच आपल्या माध्यमातून सगळ्यांना कळत आहे की महाविकास आघाडीची आज अंतिम टप्प्यातली बैठक त्यानिमित्ताने आहे. आज त्यांच्या वाटाघाटीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार या संदर्भात अंतिम ते निर्णय घेणार आहेत. पण मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की ह्या महाविकास आघाडीच्या विविध पक्षांकडून वाटाघाटी करणारे जे नेते आहेत त्यांच्यापैकी किमान 2 नेते यांची बोलणी भाजपासोबत झालेली आहे आणि लवकरच ते भाजपामध्ये प्रवेश घेणार आहे. कालच आपण पाहिलं की इंडी अलायन्समधनं ममता बॅनर्जी असतील किंवा आम आदमी पार्टी असेल हे वेगळे झाल्याच. त्याच पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रात देखील फूट ही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच दिसेल. महाविकास आघाडीत फूट ही अटळ आहे. आज जे बैठकीत असणार आहे महाविकास आघाडीच्या, त्यातले 2 नेते भाजपच्या संपर्कात आहे असं म्हणताय तुम्ही? आणि नक्कीच त्यातलेच 2 मोठे नेते हे भाजपामध्ये लवकरच सम्मिलित झालेले आपल्याला दिसतील, जरी ते आज महाविकास आघाडीच्या वाटाघाटीच्या बैठकीत उपस्थित आहेत. कोण नाव सांगू शकता? आगे आगे देखो होता है क्या. वारंवार दावा केला जातो भाजपनं. आता कालही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. 1 फेब्रुवारीला पुन्हा पक्षप्रवेश आहे मुंबईमध्ये. कुठल्या कुठल्या पक्षाचे लोक येईल असं वाटतं? व मुंबई रिजनल काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, केंद्रातले माजी मंत्री, माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम केला. काल उत्तर महाराष्ट्रातले महत्त्वाचे काँग्रेसचे नेते, माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी देखील भाजपा प्रवेश केला. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण पाहाल की मोठी अशी रांग त्या निमित्ताने विविध पक्षातून भाजपामध्ये येणाऱ्यांची आपल्याला दिसेल. आज जी बैठक आहे महाविकास आघाडी, त्यात 3 पक्षाचे नेते आहे, काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा. मला हे सांगा की काँग्रेसचे येणार आहे की उबाठाचे की शरद पवार गटाचे? माझ्या माहितीनुसार काँग्रेसचे 2 महत्त्वाचे नेते हे लवकरच भाजपा प्रवेश करतील, जे आज महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये सम्मिलित होत आहेत. लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, कधी निवडणूक जाहीर होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं तोडाफोडीचं राजकारण, पक्षप्रवेशाचं राजकारण सुरू झालं असं म्हणता येईल. बघा, आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी, अमृत काळामध्ये भारताला जगद्गुरू बनवण्यासाठी हे सर्व नेते भाजपामध्ये येत आहेत. त्यांचं नक्कीच आम्ही सर्वजण मिळून स्वागत करतो. मिशन 45+ भाग आहे हा. नक्कीच बघा, मागच्या वेळेस देखील अलौकिक असं यश संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये भाजपाला मिळालेलं आहे. आमची अशी मान्यता आहे की ह्या देशामध्ये 400 पेक्षा अधिक खासदार हे भाजपाचे निवडून येतील आणि महाराष्ट्रामध्ये नक्कीच 45+ भाजपा झाल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.